धन्यवाद. या संपूर्ण महिला सक्षमीकरणाच्या विषयाची सुरुवात करत असताना एक महत्त्वाचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की नारी शक्तीचा सन्मान आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास या उद्देशानं महिला सक्षमीकरणासाठी गेल्या 11 वर्षांमध्ये नक्की कोणत्या प्रकारची पावलं उचलण्यात आली आहेत असं तुम्हाला वाटतं? अ, या सरकारने सर्वात मोठी गोष्ट केली म्हणजे ज्या 5 गोष्टी सक्षमीकरणासाठी आवश्यक असतात. आरोग्य, त्याच्यानंतर अर्थ, विज्ञान आणि शासन म्हणजेच राजकारणातला सहभाग. या सर्व गोष्टींमध्ये, या सर्व क्षेत्रांमध्ये महिला सक्षमीकरणाची अनेक पावलं सरकारने उचलली आहेत. त्यात 50% महिलांना राजकीय ह्याच्यामध्ये स्थान मिळालं आहे. अनेक राज्यांमध्ये पंचायतीमध्ये 50% महिला सरपंच आहेत आणि त्या गावचा कारभार चालवत आहेत. या खूप मोठ्या बदलांमुळे महिला करण्याची वाटचाल फार सोपी आणि जलद होत आहे. निश्चित.